स्फोट तांबडमाल स्पर्धेकरता आपण पाहिलं तर मग प्रथम क्रमांकाची ट्रॉफी शिवरामजी शिलका आणि पद्मजी शिलका यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली आहे. अतुल ठाकरेचा हा पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. वंदेश कुंड ह्या बॅटरनं वंदेश कुंड अँड सागर जोगारी ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अतुल ठाकरेचा आज क्लास आपण पाहिलाय गोलंदाजीमध्ये. जबरदस्त गोलंदाजी पूर्णपणे वेगावरती स्वार होतोय. गोलंदाजी करण्याकरता अचूक टप्पा देखील त्याच्याकडे आहे. लेन अँड लाईनचा बादशाह पाहायला मिळतोय. हो समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलंय. एक सिंगल धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झाली आहे मिस्टेक. परतावा लागेल. फलंदाज वंदेश गुण याला डगआउटच्या आशयाला धक्का क्रमांक पहिला. वंदेश गुण आउट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रघुनाथ जोगारी इन झालेत. अतुलचा पुढील बॉल त्यामुळे स्लोवर पद्धतीने चेंडूच्या हाताळणी केली होती. चांगला स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. अवफळक एकने पुढे सरकला पोचला गेलाय ते म्हणजेच दोन्ही अंकांवरती. तिन्ही चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 2. एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत अतुल. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू आहे वाईट. ऑफस्टॉनच्या थोडासा बाहेर निघणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. कट्टर बॉलिंग निश्चितच पाहायला मिळतीये. प्रत्येक चेंडू आपण पाहिला तर बघ वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याकरता निश्चितच ओळखला जातो हा गोलंदाज अतुल ठाकरे. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहणार आहोत साई समर्थ स्ट्रायकर्स ससूनगरच्या टीम मध्ये. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले 4 या अंकांवरती. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. 4 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. इथून मात्र निश्चितच चांगला धावफलक उभा करावा लागणार आहे. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती मिस्टर सागर जोगारी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅट किंवा थोडीशी लवकर फिरली गेली आहे आणि चेंडू आपण पाहिला तर थोडासा लेट जो आहे निघून गेलाय. धाव फलकावरती धावा अगदी आपण पाहिलाच तर स्थिर आहेत 4. इथून मात्र थोडंसं आक्रमण रूप धारण करावं लागणार आहे. कुठल्या तरी एका खेळाडूला जबाबदारी उचलावी लागणार आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 4 धावा. अजूनही 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी आहे. 2 ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा मात्र इथे बनवाव्या लागणार आहेत. आदित्य जोगारे निश्चितच अजून सुद्धा डगआउट मध्ये आहे. इथून मात्र चांगला प्रयत्न करावे लागणार आहेत. योगेश्वर पहिला बॉल. तेज तरार इष्ट्यांचा वेध घेतलाय. म्हणजेच या ठिकाणी फलंदाज रघुनाथ जोगारे यांना मात्र परतावा लागेल डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 2. रघुनाथ जोगारे आउट.
रघुनाथ सुगर याच्यावरती देखील खूप नजरा होत्या. चांगला खेळ त्याच्याकडनं देखील होईल, परंतु पहिल्याच बॉलवरती योगेश वरपनं रघुनाथ जोगारेची घेतली महत्वाची विकेट. इथून आता मात्र ह्या जोडीवरती सर्व काही निर्भर आहे गावदेवी स्फोट देवदल संघाचं. इथून आदित्य जोगारेचं चालणं देखील तेवढंच गरजेचं आहे गावदेवी स्फोट देवदल संघाला. योगेश वरपचा पुढील बॉल. 4 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हो, यावेळेस आपण पाहिला तर मग फलंदाज आदित्य जोगारे मात्र बाद आहेत. स्पोर्ट्स स्पिरिट या वेळेस दाखवली आहे. बॅटच्या लिकीची चुंबन घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातखंडामध्ये विसावला होता आणि त्याच कारणास्तव आपण या ठिकाणी पाहतोय एक खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली आदित्य जोगारे याच्याकडनं. खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून हरणं निश्चितच आमच्या संघाकरता तेवढंच योग्य आहे. आणि एक चांगला स्पिरिट गेम मात्र आदित्य जोगारेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला. धक्का क्रमांक 2 आदित्य जोगारे देखील झालेत आउट. सॉरी, तिसरा धक्का बसलाय गावदेवी स्फोट देवदल संघाला. इथून आपण पाहिलं तर मग 4 धावा धाव फलकावरती लागलेत आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर मग सुरुवातीला वंदेश गुण, त्याच्यानंतर रघुनाथ जोगारे, त्याच्यानंतर तिसरा फलंदाज आदित्य जोगारे देखील डगआउटला परतलेत. प्रणित गुण नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. हो, जबरदस्त स्ट्रोक. नो चान्स ऑन द फिल्डर. चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. प्रणित गोंडच्या बॅट मध्ये आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या यावेळेस पोहोचली गेली 8 या अंकांवरती. ओव्हर पिच बॉल होता अगदी बॅटच्या रडार मध्ये आणि जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. डीप लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या दिशेनं एका टप्प्यानं चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. या चौकाराच्या सायनं धावफलक पोहोचलं गेलंय 8 या अंकांवरती. हो, यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू असणार आहे वाईट. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील येणार आहे. बाउन्सर हाताळला होता, थोडासा अतिरिक्त बाउन्स हा जास्तच पाहायला मिळालाय. देवाने सगळ्याला हिरा म्हणून जन्माला घातलंय, परंतु क्रिकेटच्या पटलावरती जो घासला जातो ना तोच मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये चमकला जातो. पुढील बॉल. हो, पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइडला ऑफ साइडला खेळले गेलेत. प्रणित आहेत त्या ठिकाणी. चांगलं फिल्डिंग मात्र प्रणितच्या माध्यमातून झाली आहे. धावफलक 1ने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय 10 या अंकांवरती. चेंडू फेकून झालेत पहिल्या दुसऱ्या षटकातील 4. अजून सुद्धा आपण इथे पाहिलं तर मग दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने निश्चितच या ठिकाणी स्ट्रोक खेळले होते सागर. बॅक टू द बॉलर, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिर आहे 10 या अंकांवरती. कठीण परिस्थितीत नेहमी स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून इथून जिंकलो नाहीये. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले 11 या अंकांवरती. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र इथून पूर्ण केली जाईल. धावफलक पोचले गेले 11च्या घरामध्ये. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. थोडीशी बिकट परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली आहे गावदेवी स्फोट देवदल संघाकरता, परंतु इथून मात्र चांगल्या फ्रंटफूटवरती यायचं असेल तर मग आदित्य जोगारे याला आता मात्र जोखीम रिक्स घ्यावी लागणार आहे बॅटिंग मध्ये. 6 चेंडूंचा खेळ मात्र इथून शिल्लक आहे आणि हे 6 चेंडू फेकण्याकरता नंबर 3चा गोलंदाज मयूर शेंडे जो संघाचा संगणक आहे आणि गावदेवी स्फोट सोनसरी तांबडमाल या संघाचा. सागर जोगारे आणि आदित्य जोगारे दोन बंधू असल्या कारणाने निश्चितच इथे आपण थोडीशी मिस्टेक माझ्याकडनं देखील झाली आहे. मयूरचा पहिला बॉल. सागर आहेत ऑन स्ट्राइक वरती. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. 1 धाव मात्र या ठिकाणी वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. योगेश वरप अगदी वेगाने या ठिकाणी पुढे आले होते.
चेंडूला फील्ड करण्यासाठी धाव फलकावरती धावा दोन जोडल्या जातील. दोन धाव फलक पोचले गेले 13च्या घरामध्ये. 13 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथून मात्र आता विचार करून चालणार नाहीये. जे काही आहे ते मात्र इथून सागरला करायचं आहे. सागर साठी एवढेच म्हणेन, पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठ कर क्या आसमान देखता है. यावेळेस मोठा स्ट्रोक आलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात. योगेश बरब त्या ठिकाणी होते. पकडताय झेल, परतावं लागेल सागर जोगारी याला डगआउटच्या आशयाला. पंकज वाघ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. फुल टॉस बॉल. ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फुल टॉस बॉल पंकजने या ठिकाणी मिस केलाय. एक सिंगल धाव मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले 14 अंकांवरती. तिन्ही चेंडूंचा खेळ मात्र इथून झालाय. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय प्रणित गुणच्या माध्यमातून, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळले गेलेत. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले क्षेत्ररक्षक, परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्याच जातील. स्ट्रोक मात्र चांगला होता, परंतु बॉडीमध्ये थोडीशी पॉवर जी योग्य जनरेट करायची होती ती मात्र झाली नाहीये. सड पातळ खांद्याचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रणित गुण आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा इथून मात्र आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिल्या फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 16 आणि जिंकण्याकरता इथून 17 धावांचं लक्ष आहे. 17 धावा निश्चितच कशा प्रकारे चेस केल्या जातील मायक्रोफोनवरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा आमच्या साथी समालोचक मित्र मिस्टर जयेश शिडुकले.
धन्यवाद सर, थँक्यू सो मच. 18 बॉल मध्ये 17 धावा विजय करता बनवायच्या आहेत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने योगेश बरब तर दुसऱ्या बाजूने मिस्टर अतुल ठाकरे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत, ते म्हणजे सागर जोगारी. कशा प्रकारे या निश्चितच 17 धावा मात्र इथून पूर्ण केल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कधी कधी लो स्कोरिंग सामने देखील रफ अँड टफ स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु दोन्ही बाजूने जर खेळ 50-50 झाला तर त्या प्रकारचा खेळ मात्र इथे पाहायला मिळणार आहे. सॉपॅटने यावेळेस बॉलला ड्राईव्ह केलं, एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक ओपन होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग आदित्य जोगारीचा देखील खेळ आउटस्टँडिंग झालाय. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग अतुल ठाकरेचा खेळ देखील आपण पाहिला तर लाजबाब पाहायला मिळालाय. परंतु पहिल्या फर्स्ट इनिंग मध्ये यावेळेस या मॅच मध्ये आदित्य जोगारी थोडासा ब्लॉक ठरला गेला. हा लो स्कोरिंग सामना पाहतोय. 18 मध्ये 17 बनवायच्या आहेत सुपर 4 मध्ये पोहोचण्याकरता. आई सोनसरी स्पूड तांबडमाल या संघाला. पुढील बॉल फुलटॉस बॉल आणि हा चेंडू पाठवला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचले गेले 7 या अंकांवरती. इथून मात्र आपण पाहिलं तर मग 10 धावांची आवश्यकता अजून आहे हा मॅच जिंकण्याकरता. पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच फिनिश केला जाईल की काय. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पुन्हा एकदा सरळ बॅटनं खेळले गेले समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल खेळ आणि समाप्त झाला आहे फलंदाज अतुल ठाकरेचा खेळ. आउट. एक तुम्हारी तर एक हमारे असं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मात्र विकेट प्राप्त केलाय. मयूर आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 10 धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा. ओ यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू वाईड आहे. ध्येय दूर आहे म्हणून आपण या ठिकाणी पाहिलं तर मग रस्ता सोडू नका. यस पंच वाईट आहे की मग नाही हे चेक करण्याकरता तिसऱ्या अंपायर कडे हे डिसिजन मात्र सोपवलंय. आमचे तिसरे अंपायर आहेत जयेश डुकले. तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत सध्या. पाहूया त्यांच्या माध्यमातून काय डिसिजन येते. सध्या खूप फेमस झाले जयेश डुकले देखील. इन्स्टाला देखील त्यांचे खूप फॉलोअर्स वाढले गेलेत. सध्या आपण पाहिलं तर मग फॉलोअर लिस्ट मध्ये गर्ल्स ज्या आहेत त्यांची संख्या जास्त आहे. अंपायर रिचचा बाईट आहे की बॉम्सर. चला दोन्ही चेक करा. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग ओव्हर पिच चेक केला जाईल. त्याच्यानंतर बॉलची पिचिंग आणि त्याच्यानंतर बॉलचा बाउन्स. नक्कीच या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चेक केल्या जातील. आपल्याकडे आहे टेक्नॉलॉजी आणि त्याचा निश्चितच आपण
फायदा या ठिकाणी उचलणार आहोत. चला फेअर डिलिव्हरी असणार आहे, कारण आपण या ठिकाणी पाहिलं तर मग हा चेंडू जो आहे तो चांगला आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु वन बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा मात्र या ठिकाणी नक्कीच दिला जाईल. षटकातील पुढील बॉल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांकरता चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि निश्चितच आपण पाहिलं तर अजूनही या ठिकाणी 6 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकातील, फक्त एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. फुलटॉस बॉल होता आणि इथे आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव जी आहे ती पूर्ण केली गेली. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले 12 अंकांवरती. करण बरफ नावाचा गोलंदाज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अकू टप्प्याची लेन होती, ऑन साइडला खेळले गेलेत. चेंडू जाईल एका टप्प्यानं पण लाईनच्या पलीकडे, 4 धावांकरता चौकार आलाय आणि चौकारानं धावसंख्या आपण पाहिली तर मग स्कोर इज अ लेवल, समान धावसंख्या झाली आहे. आता मात्र तराजू जो आहे, तराजूचा काटा जो आहे तो समान झालाय. आता मात्र जिकडनं मात्र वजन ठेवलं जाईल तिकडनं मात्र तराजूचा एका बाजूने काटा देखील वर येताना पाहायला मिळेल. एका धावेची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहतो एक धाव. ओ नेम धरून गेम केलाय, म्हणजेच मयूरला देखील समजले की आपली बॅट थोडीशी हवेमध्ये आहे आणि लगेच मात्र मयूरने देखील डगावरचा रस्ता पकडलाय. एका धावेची आवश्यकता होती, मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सोपांना खेळण्याचा प्रयत्न केला होता. हो सुंदर चेंडूच्या हाताळणी. एकतर्फी हा मॅच आपल्याला पाहायला मिळालाय. सुपर 4 मध्ये पोहोचण्याकरता एका धावेची आवश्यकता आहे. हो यावेळेस झेल पकडायला हवा होता.
आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आजच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये पोहोचतोय आई सोनसरी स्फूड तांबडमाल संघ, हार्डलॅक टीम गावदी स्फूड देवदळ. अगदी आपण या ठिकाणी पाहिलं तर खूप जवळ आले होते सुपर 4 मध्ये पोहोचण्याकरता, परंतु शेवटचा एक टप्पा पार करायचा होता गावदी स्फूड देवदल संघाला, तिथे मात्र थोडेसे कमी पडले.